हगवणे कुटुंबाच्या घरातून एक पिस्टल आणि एक वेबले कंपनीचा रिव्हॉल्वर जप्त। तसंच फोर्ड एंडेवर गाडी आणि वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेली चांदीची भांडी देखील पोलिसांकडून जप्त। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग गोत्यात। मयुरीच्या प्रकरणामध्ये महिला आयोगानं हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप, तर राष्ट्रवादीमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चालला। राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसेनंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। वैष्णवी प्रकरणामध्ये सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकरांवर गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप बनावट आयजी सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वीही वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। ठाण्यातील कळवा इथल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावानं मृत्यू। 22 मे रोजी संबंधित तरुणाला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल। कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज, तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा।